नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खास आहे कारण यात आपण फक्त रेसिपी नाही तर जांभळाची खरी चव आणि त्याचा सुंदर रंग जपून एक परफेक्ट सीजनल ट्रीट बनवणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मिळणारा जांभूळ आईस कँडीचा तो सुंदर लुक पाहून तुम्हालाही लगेच बनवावासा वाटेल। एकाच जांभळापासून एक थंडगार फ्रेश शॉट आणि दुसरी मुलांना खूप आवडणारी आईस कँडी तयार करूया। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या जांभूळ स्पेशल रेसिपीला। सर्वप्रथम जांभूळ स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। नंतर मिक्सरच्या भांड्यात जांभूळ, साखर, काळं मीठ, लाल तिखट, पुदिन्याची पाने, चाट मसाला आणि 2-4 बर्फाचे तुकडे, थोडंसं पाणी घालून हे सर्व वाटण मिक्सरला चांगलं स्मूथ वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला जांभूळ शॉट पिण्यासाठी रेडी झालेला आहे। वरून पुदिन्याची पाने किंवा जांभळाचा छोटा तुकडा घालून सर्व करा। जांभळाचा नैसर्गिक रंग आणि चव टिकवण्यासाठी रस तयार केल्यानंतर लगेच सर्व केला तर शॉट जास्त फ्रेश लागतो। हा जांभूळ शॉट दिसायला जितका सुंदर आहे तितकीच त्याची आंबट गोड चव मन जिंकणारी आहे। एकदा बनवला की पुन्हा पुन्हा करावासा वाटेल। आता नेक्स्ट रेसिपी आहे जांभूळ आईस कँडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम जांभूळ स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। मिक्सरच्या भांड्यात जांभूळ, साखर, थोडंसं पाणी, मीठ, पुदिना, काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट आणि थोडासा लिंबू पिळून सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याची स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। इथं मिश्रण चांगलं बारीक वाटलं गेलेलं आहे। आता हे मिश्रण आईस कँडीच्या मोल्डमध्ये भरायचं आहे आणि स्टिक लावून घ्यायचे आहेत। फ्रीझरमध्ये साधारण 6 ते 8 तास किंवा पूर्ण सेट होईपर्यंत ठेवायचं आहे। तयार झालेली थंडगार नैसर्गिक जांभूळ आईस कँडी मोल्डमधून काढून सर्व करायची आहे। जांभळाचा सुंदर नैसर्गिक रंग आणि आंबट गोड चव जपून तयार झालेली ही आईस कँडी उन्हाळ्यातील परफेक्ट ट्रीट आहे। बाजारातील आईस कँडीपेक्षा घरची चव नेहमीच खास असते। अशा प्रकारे आपली जांभूळ शॉट आणि जांभूळ आईस कँडी या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।